पार्टनरशिप म्हणजे काय हे पाहणार आहोत आणि 39 प्रॅक्टिस सेट मधले जे एक्झाम्पल आहे ते पार्टनरशिप याच्यावरतीच आधारित आहेत. त्यामुळे पार्टनरशिप म्हणजे काय, म्हणजेच पार्टनरशिप म्हणजे मराठीमध्ये त्याला भागीदारी असं म्हणतात. तर पार्टनरशिप म्हणजे काय हे बघूया आपण. सगळ्यात पहिले बघा, एखादा आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो, द अमाऊंट नीडेड टू स्टार्ट अ बिझनेस एंटरप्राइज इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे एखादा बिझनेस जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा जे भांडवल लागतं आपल्याला, काय लागतं, कॅपिटल लागतं. मराठीमध्ये त्याला भांडवल म्हणतात. सुरुवातीला जो धंदा करायला जो अमाऊंट लागते त्याला म्हणतात कॅपिटल. म्हणजे एखादा धंदा सुरू करायचा आहे तर त्यासाठी सुरुवातीची जी अमाऊंट आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो त्याला म्हणायचं कॅपिटल. ऑफन 2 or more people put in money for the capital. पण एकाच व्यक्तीला हे पैसा भरणं शक्य नसतं, म्हणून 2 व्यक्ती एकत्र येतात आणि दोघं मिळून हे कॅपिटल कॉन्ट्रीब्युट करतात. दोघं मिळून हे कॅपिटल कॉन्ट्रीब्युट करतात. म्हणजे आपण समजा म्हटलं की 2 लाख जर हे असेल बघा, 2 लाख अमाऊंट असेल कॅपिटलची, तर एकाला हे शक्य नाही भरणं, म्हणून राम आणि श्याम या दोघांनी काय केलेलं आहे, हे कॅपिटल कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. 1 लाख रामने भरलेले आहेत, तसंच 1 लाख श्यामने भरलेले आहेत. पहा, 1 लाख रामचे आणि 1 लाख श्यामचे. मग हे दोघं काय झाले, हे दोघं झाले पार्टनर. त्यांनी काय केलेलं आहे, कॅपिटल कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे, बरोबर. द पीपल इन्व्हेस्टिंग द मनी इन बिझनेस आर कॉल्ड पार्टनर. हे दोघं एकमेकांचे पार्टनर आहेत, बरोबर, बिझनेस मधले. द पार्टनरशिप इज द स्टेट ऑफ बीइंग पार्टनर. म्हणजे पार्टनरशिप म्हणजे काय की या दोघांनी काय केलेलं आहे, भांडवल गोळा केलेलं आहे, कॅपिटल गोळा केलेलं आहे आणि त्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. म्हणजे हे दोघांची पार्टनरशिप झालेली आहे. आणि या दोघांचं बँकेमध्ये एक कॉमन अकाउंट काढलं जातं. दोघांचं एक जॉईंट अकाउंट काढलं जातं. काय काढलं जातं, जॉईंट अकाउंट. जॉईंट अकाउंट मध्ये या जो बिझनेस मध्ये जो त्यांना फायदा होईल, प्रॉफिट, तो या जॉईंट अकाउंटला जमा होतो. जॉईंट अकाउंट म्हणजे काय की राम आणि श्याम या दोघांच्या संमतीशिवाय या जॉईंट अकाउंट मधून पैसे काढता येत नाही. दोघांची संमती लागते. मग जो प्रॉफिट होतो तो ह्या जॉईंट अकाउंट मध्ये टाकला जातो. द प्रॉफिट ऑर लॉस, आणि लॉस झाला तरी ह्या दोघांनाही तो लॉस भोगायला लागतो, किंवा तोटा झाला तर दोघांनाही तो तोटा सहन करावा लागतो. आणि प्रॉफिट झाला तरी दोघांनाही तो प्रॉफिट मिळतो, कारण ते दोघं काय आहेत, पार्टनर आहेत. द प्रॉफिट मेड or loss incurred is shared by a partner in proportion of the money each one invested. आता इथे दोघांनी सेम अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे, म्हणून दोघं 50-50% चे पार्टनर आहेत. बघा, एखाद्याची जर इथे 1.5 लाख असती अमाऊंट, एखाद्यानी जर इथे 1.5 लाख अमाऊंट केली आणि श्यामने फक्त 50,000 केले, तर हे पार्टनर 75% चा झाला पार्टनर राम आणि 25% पार्टनर झाला श्याम. मग प्रॉफिट जो होईल तो 75% रामला मिळणार आणि प्रॉफिटचा 25% श्यामला मिळणार. लॉस झाला तरी पण 75% लॉस रामला आणि 25% लॉस श्यामला, कारण त्यांची कॅपिटल तशी इन्व्हेस्ट केलेली आहे. आणि हे दोघं पार्टनर आहेत. या दोघांची मिळून पार्टनरशिप आहे. आता पार्टनरशिप हा कन्सेप्ट जर क्लिअर झाला असेल तर आपण प्रॅक्टिस सेट 39 सॉल्व्ह करायला घेऊया. पहा, आपण इथे काय बघितलं, 75% आपण प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत, पण थोडंसं आधी बघा. 75% रामचा आहे आणि 25% कॅपिटल हे श्यामचं आहे. त्याच्यामुळे जो प्रॉफिट होईल त्याच्या 75% रामला आणि 25% श्यामला मिळेल. समजा त्यांना 4,000 रुपये प्रॉफिट झालेलं आहे, तर रामला किती मिळणार, 3,000 रुपये, आणि श्यामला किती मिळणार, 1,000. म्हणजे 3:1 या प्रपोर्शन मध्ये त्यांना प्रॉफिट मिळणार आहे, कारण 3 पार्ट आहेत रामचे आणि 1 पार्ट श्यामचा आहे. असंच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेणार आहोत. एक्झाम्पल बघा काय आहे ते. पहा, सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड. पहा, एक्झाम्पल आहे, सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड ₹1,44,000 इन द रेशो ऑफ 4:5. त्यांनी 1,47,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. रेशो काय आहे त्यांचा, 4:5. म्हणजे 4 पार्ट आहे सुरेशचा आणि 5 पार्ट आहे त्यातला रमेशचा. प्लॉट ऑफ लँड. आफ्टर सम इयर दे सोल्ड ॲट प्रॉफिट 20%. 20% त्यांना प्रॉफिट झालेला आहे काही वर्षानंतर. व्हॉट प्रॉफिट
प्रॉफिट ईच ऑफ देम गेन. मग दोघांचं प्रॉफिट किती आहे? दोघांचं प्रॉफिट किती आहे हे काढण्याच्या आधी आपल्याला एकूण दोघांना मिळून प्रॉफिट किती झालंय हे सुद्धा काढायचं आहे. ते माहित नाहीये ना आपल्याला, फक्त 20% दिले. मग दोघांना मिळून किती प्रॉफिट झालंय ते सगळ्यात पहिले काढूया. इन्व्हेस्टमेंट रुपीज 1,44,000. प्रॉफिट किती पर्सेंट? 20%. आधी प्रॉफिट काढूया. प्रॉफिट इज इक्वल टू 20/100. 20% म्हणजे किती पैकी 20? 100 पैकी. 100 पैकी 20 तर 1,44,000 पैकी किती हे आपण आधी काढून घ्यायचं आहे. पहा काय करायचं आपण आधी, आपण हेच करूया, डायरेक्ट सॉल्व्ह करायला घेऊया. बघा 0 केले आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. 1,440 मल्टिप्लाइड बाय 20. किती आन्सर येणार आहे आपलं? रुपीज 28,800. बरोबर. याला 1,440 मल्टिप्लाय बाय जेव्हा आपण 20 करतो तेव्हा आपला आन्सर हे येणार आहे. पुढे बघूया आपण काय सांगितलेलं आहे त्यांनी. प्रॉफिट दोघांचं मिळून हे आलेलं आहे. पहा दोघांचं प्रॉफिट काढलंय पण दोघांचं सेपरेट काढायचंय आपल्याला. मग द प्रॉफिट इज टू बी शेअर्ड इन रेशो 4:5. म्हणजे 4:5 या प्रपोर्शन मध्ये आपण प्रॉफिट आता काढायचं आहे. 4 आहे रेशो सुरेशचा, 5 आहे रमेशचा. मग आता काय करणार आपण? बघा 4x + 5x इज इक्वल टू 28,800. बरोबर. म्हणजे आपण हे 6th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. तुमच्या लक्षात असेल तर बघा असं इक्वेशन आपण केलेलं आहे. रेशो अँड प्रपोर्शन या लेसन मध्ये झालेलं आहे. आणि जर लक्षात नसेल तर चॅनलवरती अपलोडेड आहे बघा रेशो आणि प्रपोर्शन 6th स्टँडर्डचा, तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. 4x + 5x इज इक्वल टू 28,800. 4x + 5x 9x इज इक्वल टू 28,800. 9 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावरती काय होतील? डिवाइड होतील. 9 ने डिवाइड केल्यावरती x किती येणार आहे बघा. 9 याला डिवाइड केलं तर x येईल 3,200. तुम्ही करून बघा हे मल्टिप्लिकेशन. इथे आपण जर मल्टिप्लिकेशन करत बसलो तर आपल्याला खूप मोठा होईल व्हिडिओ. पहा x काढलेला आहे. आता फक्त x काढलेला आहे पण आपल्याला प्रत्येकाचं सेपरेट काढायचं आहे. आता पहिला आपण सुरेशचं काढूया. सुरेशचं किती आहे? 4x म्हणून 4 मल्टिप्लाय बाय 3,200 म्हणून सुरेशचं किती आलेलं आहे? 12,800. आता रमेशचं काढूया. रमेशचं आहे 5x म्हणून 5 मल्टिप्लाय बाय 3,200. रमेशचं आलेलं आहे 16,000. सुरेशचं आलेलं आहे सुरेशचं प्रॉफिट 12,800 आणि रमेशचं प्रॉफिट 16,000. आपण वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून इथे वर्ड मध्ये आन्सर लिहून घेऊया. सुरेश गॉट अ प्रॉफिट रुपीज 12,800 and Ramesh got a profit rupees 16,000. हे झालेलं आहे आपला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण सेकंड क्वेश्चन सोडवूया. पहा सेकंड आहे एक्झाम्पल. विराट अँड सम्राट स्टार्टेड अ बिझनेस ऑफ इन्व्हेस्टिंग रुपीज 50,000 and 1,20,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे विराट आणि सम्राटने एक बिझनेस चालू केलेला आहे. किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे? विराटने 50,000 आणि सम्राटने 1,20,000. बरोबर. इन दिस बिझनेस दे इन्क्युअर्ड अ 20% लॉस. दे इन्क्युअर्ड अ 20% लॉस. 20% लॉस झालेला आहे. हाऊ मच लॉस डिड दे ईच देन इन्क्युअर. म्हणजे दोघांना मिळून 20% लॉस झालेला आहे तर प्रत्येकाला किती लॉस झालेला आहे हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. दोघांना मिळून 20% पण 20% दोघांना मिळून झालेला आहे म्हणजे तो किती झालेला आहे हा नंबर आपल्याला एक्झॅक्ट पहिले काढायला लागणार आहे बघा. आणि त्याचा रेशो सुद्धा दिलेला नाहीये तर अमाऊंट दिलेली आहे. मग आपल्याला रेशो सुद्धा काढायला लागणार आहे बघा. सगळ्यात पहिले आपण रेशो काढूया. द रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट इज 50,000 आणि किती? 50,000 इज टू 1,20,000. म्हणजेच 50,000 बाय 1,20,000 इज इक्वल टू 5:2. म्हणजे हे सगळे झिरो आपण घालवलेले आहे. किती आले? 5:12. म्हणजे त्यांच्या रेशोचं इन्व्हेस्टमेंटचं प्रपोर्शन आहे 5:12. आता काय करायचं आपण? टोटल त्यांना लॉस झालेला आहे 20%. तर आपण आधी त्यांचे टोटल इन्व्हेस्टमेंट काढून घेणार आहोत.
टोटल इन्व्हेस्टमेंट वरतीच टोटल लॉस येणार ना. टोटल इन्व्हेस्टमेंट जितकी असेल त्याच्यावरतीच आपण 20% लॉस काढणार. टोटल इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी 50,000 प्लस 1,20,000 इज इक्वल टू 1,70,000 त्यांचं टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 1,70,000. बरोबर. आता ह्या 1,70,000 वरती ₹1,70,000 वरती 20% त्यांना लॉस झालेला आहे. तो आता लॉस आपण किती झाला ते काढायचं आहे. पर्सेंट आहे ना लॉस, हा 100 पैकी 20 आहे, तर ह्याच्याला किती झाला लॉस इज इक्वल टू 20/100 मल्टिप्लाय बाय आपण करणार 1,70,000. 0 गेले इथे 20 मल्टिप्लाय बाय आपण करूया 1,70,000 म्हणजे आपला आन्सर आले सॉरी 1,700 आपला आन्सर आलेला आहे ₹34,000 आहे त्यांचा लॉस. टोटल लॉस हा इतका झालेला आहे. आता प्रपोर्शन मध्ये बघा विराटचे आपण किती काढलेले आहेत. विराट इज इक्वल टू विराट आणि सम्राट त्यांचे विराट आणि सम्राटचं 5:12 बरोबर रिस्पेक्टिव्हली. विराटचं 5 आहे म्हणून विराटचं आपण 5x घेऊया. सम्राटचं आपण 12x घ्यायचं बरोबर. विराट इज इक्वल टू 5x, सम्राट इज इक्वल टू 12x त्यांचा प्रपोर्शन मध्ये. आता काय करणार आपण 5x प्लस 12x इज इक्वल टू टोटल लॉस 34,000. 5x प्लस 12x 17x इज इक्वल टू 34,000. x इज इक्वल टू 17 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे आल्यावरती काय होणार डिवाइड होणार म्हणून x इज इक्वल टू आलेला आहे 200. x इज इक्वल टू 200 आलेला आहे. पण आपल्याला 5x इज इक्वल टू काढायचं आहे म्हणजे विराटचं सुद्धा काढायचं आहे. 2,000 मल्टिप्लाय बाय 200 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 5x इज इक्वल टू आलेलं आहे त्याचं 10,000 आणि 12x इज इक्वल टू 200 मल्टिप्लाय बाय 12 त्याचं आलेलं आहे ₹24,000 आणि ₹12. हा सुरेश आणि सम्राट म्हणून आपण आन्सर लिहायचं आहे इथे. विराट incurred a loss ₹10,000. पहा 10,000 विराटचा लॉस झालेला आहे आणि सम्राटचा लॉस झालेला आहे. सम्राट incurred लॉस ₹24,000. अशा पद्धतीने आन्सरला आपण ब्रॅकेट करून घ्यायचं आहे. इथे आपला सेकंड प्रॉब्लेम झालेला आहे. आता आपण थर्ड सॉल्व्ह करणार आहोत. पहा थर्ड वर्ड प्रॉब्लेम आहे. श्वेता, पीयूष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड ₹80,000 अँड स्टार्टेड अ बिझनेस. त्यांनी तिघांनी मिळून 80,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि बिझनेस स्टार्ट केलेला आहे. सेलिंग शीट्स अँड टॉवेल परचेस फ्रॉम सोलापूर. सोलापूरवरून त्यांनी सोलापुरी चादरी अँड टॉवेल विकायला आणलेले आहेत 80,000 रुपये इन्व्हेस्ट करून. श्वेता शेअर्स ऑफ कॅपिटल ₹30,000. श्वेताने 30,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. पीयूष ₹12,000. पीयूषने 12 रुपीज केलेले आहेत. ऍट द एंड ऑफ द इयर आणि आपल्या इथे नचिकेतचे दिलेले नाहीत. हा बघा ऍट द एंड ऑफ द इयर दे मेड अ प्रॉफिट ऑफ 24%. व्हॉट वॉज नचिकेत इन्व्हेस्टेड अँड व्हॉट वॉज हिज शेअर टू ऑफ द प्रॉफिट. म्हणजे नचिकेतने किती इन्व्हेस्ट केले ते पण काढायचं आहे आणि नचिकेतला किती प्रॉफिट झालेला आहे तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे. बघा इन्व्हेस्टमेंट बाय श्वेता किती 30,000 बरोबर. नंतर इन्व्हेस्टमेंट बाय पीयूष किती 12,000 रुपीज. इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत एक्स घेतली आपण आणि टोटल इन्व्हेस्टमेंट दिले 80,000. कसे काढणार आपण नचिकेतची. पहा या दोघांची इन्व्हेस्टमेंट 30,000 प्लस 12,000 प्लस एक्स इज इक्वल टू 80,000 बरोबर. मग ह्या एक्स किती येणार ह्या दोघांची आपण ऍडिशन करूया. 42,000 प्लस एक्स इज इक्वल टू 80,000 म्हणून एक्स इज इक्वल टू 80,000 मायनस 42,000 एक्स इज इक्वल टू 38,000. नचिकेतची इन्व्हेस्टमेंट तर आपण काढली X,000 बरोबर. आता आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. टोटल प्रॉफिट काढूया आधी किती झालाय ते. पहा टोटल प्रॉफिट झालेलं आहे त्यांना 24%. पहा एक्स इज इक्वल टू म्हणजे नचिकेतचा प्रॉफिट आलेला नचिकेतचा
इन्व्हेस्टमेंट आलेला आहे 38,000, प्रॉफिट 24%, व प्रत्येकाच्या इन्व्हेस्टमेंट वरती त्याच्या प्रपोर्शन मध्ये 24% मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला टोटल प्रॉफिट न काढता नचिकेतच विचारलंय म्हणून नचिकेतच्या अमाऊंट वरच आपण प्रॉफिट 24% काढणार आहोत. पहा, नचिकेत रिसीव 24% प्रॉफिट. आपण लिहून घेऊया इथे, नचिकेत रिसीव 24% प्रॉफिट ऑन ₹38,000. आता आपण त्याची काढूया. बघा 24, देन बघा आपल्याला काढायचं आहे 24/100 इज इक्वल टू, बघा आपण इथे काय घेऊया, समजा नचिकेतचं प्रॉफिट घेऊया. नचिकेत प्रॉफिट इज इक्वल टू वाय घेऊया. हा, मग y इज इक्वल टू काय काढायचं आहे आपल्याला, 24/100 मल्टिप्लाय बाय 38,000. 24 हे किती पैकी, 100 पैकी, तर 38,000 ला किती, 0 आपले हे केले आणि y इज इक्वल टू आपलं आन्सर आलेलं आहे 9,120. हे काय त्याचं प्रॉफिट, रुपीज प्रॉफिट, आणि इन्व्हेस्टमेंट 38,000 वरती 9,120 त्याचं प्रॉफिट आलेलं आहे. आपण वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आन्सर वर्ड मध्ये लिहून घेऊया. इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत is ₹38,000 and his share of profit ₹9,120. इथे आपला थर्ड वर्ड प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. आता आपण फोर्थ वर्ड प्रॉब्लेम घेऊया. पहा, फोर्थ आहे A and B shared a profit of ₹24,500 in the proportion of 3:5. म्हणजे ए आणि बी ने काय केलेलं आहे, मिळून 24,500 रुपये प्रॉफिट झालेलं आहे आणि त्याचं प्रपोर्शन आहे 3:7. Each of them gave 2% of his share of profit to the soldier welfare fund. प्रत्येकाने आपल्या प्रॉफिट मधला 2% हे सोल्जर वेलफेअर फंडला दिलेले आहेत. व्हॉट वॉज द ऍक्च्युअल अमाऊंट गिवन टू द फंड बाय इच ऑफ देम. म्हणजे आपल्याला काढायचे काय आहे की दोघांनी वेलफेअर फंडला किती अमाऊंट दिली हे काढायचं आहे. आपल्याला दिलेलं काय आहे, टोटल प्रॉफिट दिलेलं आहे, बरोबर. द प्रॉफिट इज शेअर्ड इन द प्रपोर्शन ऑफ 3:7. दोघांचं प्रपोर्शन 3:7 म्हणजे ए ला किती मिळाले आपण समजूया 3x, बी ला किती मिळाले 7x, बरोबर. 3x 7x. आता काय करायचं आपण, बघा प्रॉफिट किती झालेला आहे 24,500. ए चं प्रॉफिट आपण 3x धरलेलं आहे, बी चं 7x, म्हणून 3x + 7x इज इक्वल टू 24,500. 10x इज इक्वल टू 24,500. 10 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावरती काय होणार आहे, तो डिवाइड होणार आहे. 0 एक गेला म्हणजे x इज इक्वल टू आलं 2,540, बरोबर. आता x आल्यावरती आपण काय करायचं आहे, दोघांचं सुद्धा किती प्रॉफिट झालंय ते काढायचं आहे. म्हणून ए चं प्रॉफिट इज इक्वल टू आपण इथे काढूया. ए चं प्रॉफिट, ए गेट 3x इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 2,450 आणि बी गेट 7x इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय 2,450. दोघांचं आपण किंमत काढून घेऊया. 3 नी 2,445 ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि 7 नी 2,400 मल्टिप्लायला करायचं आहे. इथे आपला आन्सर येणार 7,350 रुपीज आणि हे येणार आहे आपला आन्सर. पहा, 7 नी मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला आन्सर येणार आहे 17,150. दोघांचं प्रॉफिट आलेलं आहे. आता दोघांनी आपल्या प्रॉफिट मधला 2% इन्व्हेस्ट केलेले आहेत. किती पर्सेंट इन्व्हेस्ट केलेले आहेत, 2%. ते 2% आपल्याला काढायचं आहे आणि तेच आपलं आन्सर असणार आहे. आता आपण काय लिहिणार इथे, 2% ऑफ रुपीज, पहिले रुपीज काय 7,350. 2% ऑफ रुपीज 7,350 इज इक्वल टू 2/100. 2% म्हणजे 100 ला 3, तर 7,350 ला किती हे आपण काढायचं आहे. बघा इथला हा आपण 0 ला 0 घालवून टाकूया आणि हे जर आन्सर आपण काढलं तर आन्सर येणार आहे
147 रुपीज. तसंच आपण दुसरं काढून घ्यायचं 2% ऑफ रुपीज 17,150 इज इक्वल टू 2/100 मल्टिप्लाय बाय 17,150. इथे सुद्धा हा 0 जाईल आणि हे सॉल्व्ह केल्यावरती आपला आन्सर येणार. सॉल्व्ह तुम्ही करायचं आहे. मी इथे खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी आधीच सॉल्व्ह करून ठेवलेले आहेत आन्सर. रुपीज 3,430 आणि याचे आलेले आहे रुपीज 147. मग आन्सर आपलं वर्ड प्रॉब्लेम मध्ये आहे म्हणून आन्सर वर्ड मध्ये येईल. A donated rupees 147 and B donate rupees 343. हे झालं आपलं वर्ड प्रॉब्लेम 4. आता एक लास्टचा आपला वर्ड प्रॉब्लेम आहे 5th. तो सुद्धा आपण सॉल्व्ह करूया. पहा लास्ट वर्ड प्रॉब्लेम. जया, सीमा, निखिल, निलेश इन्व्हेस्टेड 3,60,000 इन अ बिझनेस. म्हणजे जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायामध्ये भागीदारी केलेली आहे. किती इन्व्हेस्ट केलेले आहे? 3,60,000 इन अ प्रपोर्शन ऑफ 3:4:7:6. म्हणजे प्रपोर्शन मध्ये केलेले आहेत रिस्पेक्टिव्हली. व्हॉट वॉज जयाज ऍक्च्युअल शेअर इन कॅपिटल? दे मेड अ प्रॉफिट ऑफ 20%. त्यांनी 12% प्रॉफिट मिळालेलं आहे. तर जयाचं किती कॅपिटल होतं हे विचारलंय. अँड हाऊ मच प्रॉफिट निखिल मेड. निखिलचं प्रॉफिट आणि जयाची इन्व्हेस्टमेंट. जयानी किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलं ते विचारलंय आणि निखिलला किती प्रॉफिट झाला. अशा 2 गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत. त्यांनी एकूण 3,60,000 इन्व्हेस्ट केले. कोणत्या प्रपोर्शन मध्ये? 3:4:7:6. आपण लिहायचं द इन्व्हेस्टमेंट इज इन प्रपोर्शन 3:6:7:6. जया इन्व्हेस्ट रुपीज 3x. आपण ऍज्युम करूया x घेऊन. जया इन्व्हेस्टेड रुपीज 3x. बरोबर. नंतर जया इन्व्हेस्टेड 3x, सीमा इन्व्हेस्टेड 4x, निखिल इन्व्हेस्टेड 7x आणि निलेश इन्व्हेस्टेड 6x. आपल्याला रिस्पेक्टिव्हली दिलेली आहे. आणि टोटल इन्व्हेस्टमेंट किती दिलेली आहे? 3,60,000. म्हणून ह्या सगळ्यांची टोटल केल्यावरती किती येणार आहे? 3,60,000. म्हणून 3x plus 4x plus 7x plus 6x is equal to 3,60,000. ह्या सगळ्यांची टोटल केली आपण तर 20x येते. म्हणून 20x is equal to 3,60,000. x is equal to काढताना 20 इथे मल्टिप्लाय आहे. तिकडे आल्यावरती डिवाइड होतील. 3,60,000 डिवाइड बाय 20. म्हणून x is equal to आपला आलेला किती आहे? 18,000. कितीला आलेला आहे? 18,000. आता आपण सगळ्यात फर्स्ट काढायचं आहे जयाची इन्व्हेस्टमेंट. फर्स्ट क्वेश्चन आहे जयाच इन्व्हेस्टमेंट काढूया. जयाच इन्व्हेस्टमेंट खालीच लिहायचं आहे, मला जागा नाही. जयाची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 3x. म्हणून 3 मल्टिप्लाय बाय रुपीज 18,000. किती आन्सर येईल? 3 मल्टिप्लाय बाय रुपीज 18,000. आपला आन्सर येणार आहे रुपीज 54,000. जयाची इन्व्हेस्टमेंट आली 54,000. आता आपल्याला काढायचं काय आहे की निखिलचं प्रॉफिट काढायचं आहे. बरोबर. आता तुम्ही निखिलचं प्रॉफिट काढण्यासाठी एकतर आधी निखिलची इन्व्हेस्टमेंट काढून त्याच्यावरती प्रॉफिट काढू शकता किंवा टोटल इन्व्हेस्टमेंट काढून सुद्धा निखिलचं प्रॉफिट काढू शकता. आता आपण काय करूया पहा. पहा इथे सोपी पद्धत तुम्हाला काय पडेल की निखिलचंच फक्त प्रॉफिट काढायचं आहे. त्यामुळे निखिलची इन्व्हेस्टमेंट काढा आणि त्याच्यावरती 12% प्रॉफिट काढायचं आहे. निखिलची इन्व्हेस्टमेंट 7x. म्हणून 7 मल्टिप्लाय बाय रुपीज x आपण किती आलेला आहे? 18,000. 7 मल्टिप्लाय बाय 18,000 म्हणजे त्याची एकूण इन्व्हेस्टमेंट आली 1,26,000. ही कुणाची इन्व्हेस्टमेंट आली? निखिलची. हे काढायला सांगितलेली नाही पण आपण त्याचं प्रॉफिट काढण्यासाठी त्याची आधी इन्व्हेस्टमेंट काढलेली आहे. आणि 12% हे त्याच्या इन्व्हेस्टमेंट वरती त्याला प्रॉफिट झालेला आहे. म्हणून 12/100 मल्टिप्लाय बाय 1,26,000. बरोबर. आता हे 0 इथे आपण गेले आणि 1,12,000 मल्टिप्लाय बाय 1,260 असं केलं असता आपल्याला आन्सर येणार आहे 15,120 रुपीज. हा काय झाला? निखिलचा प्रॉफिट. आता आपण क्वेश्चन आन्सर वर्ड मध्ये लिहायचं. पहिलं विचारलंय जयाची इन्व्हेस्टमेंट म्हणून ती लिहूया. जयाच इन्व्हेस्टमेंट. 2 क्वेश्चन आहेत ना. पहिलं आहे जयाची इन्व्हेस्टमेंट किती आलेली आहे? इज रुपीज 54,000.
4,000. आणि विचारलेलं आहे की दुसरं, हा फर्स्ट आन्सर. सेकंड आन्सर आहे निखिल मेड अ प्रॉफिट ऑफ ₹15,120. हे निखिलचं प्रॉफिट. इथे आपला हे कम्प्लीट झालेलं आहे. तसंच प्रॅक्टिस सेट 39 सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे. या व्हिडिओचे एकूण 4 पार्ट, या लेसनचे एकूण 4 व्हिडिओ आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. त्याच्यामध्ये एक एक्सप्लेनेशनचा आहे आणि 3 प्रॅक्टिस सेटचे आहेत. नक्की पहा.